नमस्कार मंडळी. आज आपण ऐकणार आहोत दत्त महात्म्याचा अध्याय 3. हा अध्याय खूप खास आहे, कारण ही गोष्ट आपल्याला सांगते की धर्म म्हणजे मोठमोठ्या गोष्टी नाहीत, तर रोजच्या आयुष्यातल्या छोट्या कसोट्यांमध्ये आपण कसं वागतो त्यातून खरा धर्म दिसतो. आजची कथा अनुसूया मातेची आहे आणि या कथेत अतिथी धर्म, पातिव्रत्याचं सामर्थ्य आणि देवांचीही परीक्षा हे सगळं येतं. तर गोष्ट अशी आहे, सूर्याचा प्रसंग शांत झाल्यानंतर आश्रमात पुन्हा शांतता येते. अनुसूया माता आणि अत्रि ऋषी आपलं साधं, शांत, नियमाने चालणारं जीवन जगत असतात. अनुसूया मातेचा स्वभावच असा, सुचिता, संयम आणि मनात सतत देवगुरूंचं स्मरण. त्यांच्या आचरणात इतकं तेज असतं की त्यांच्या आसपास एक वेगळीच पवित्रता जाणवते. या सगळ्यात अनुसूया मातेच्या मनात एक इच्छा येते, मातृत्वाची. त्या मनातच मनापासून प्रार्थना करतात की मला असा पुत्र लाभो जो सर्वसामान्य नसेल, जो जगाला मार्ग दाखवेल. ही इच्छा हट्टाने नाही तर श्रद्धेने येते, आणि जेव्हा भावना शुद्ध असते तेव्हा कृपाही लवकर होते. काळ जातो आणि एक दिवस आश्रमात 3 अतिथी येतात. बाहेरून पाहिलं तर ते साधे प्रवासी वाटतील, पण त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज, त्यांच्या बोलण्यातला आत्मविश्वास आणि त्यांच्या उपस्थितीतली गंभीरता हे सगळं वेगळंच असतं. तरीही ते स्वतःला देव म्हणून दाखवत नाहीत, ते सरळ अतिथी म्हणूनच येतात. अनुसूया माता त्यांना पाहताच पुढे जातात. त्यांना बसायला सांगतात, पाणी देतात आणि अगदी प्रेमाने विचारतात, तुम्हाला काय हवंय, काय सेवा करू? कारण अनुसूया मातेच्या दृष्टीने अतिथी म्हणजेच देव. आश्रमात अतिथी आला की त्याची सेवा करणं हाच मोठा धर्म. ते 3 अतिथी म्हणतात, आम्ही भोजन करायला आलो आहोत, पण आमची एक अट आहे. अनुसूया माता शांतपणे म्हणतात, नक्की सांगा. आणि मग ते अतिथी खूप कठीण, लाज आणणारी अट सांगतात. ते म्हणतात, आम्हाला अशा पद्धतीने भोजन वाढायला हवं की तुमच्यावर कोणताही आडपडदा नसावा. म्हणजे अगदी स्पष्ट शब्दात सांगायचं तर तुम्ही निर्वस्त्र होऊन आम्हाला भोजन वाढायला हवं. हे ऐकून कुणीही गोंधळेल, कुणीही चिडेल, कुणीही दुखावेल. पण अनुसूया माता त्या न दुखवता, न चिडता, न गोंधळता क्षणभर शांत राहतात. त्यांना कळतं हा प्रसंग साधा नाही, ही परीक्षा आहे. पण तरीही त्यांच्या मनात एकच वेळी 2 गोष्टी असतात. एक म्हणजे माझा धर्म, माझी शुचिता, माझं पातिव्रत्य याची रक्षा व्हायला हवी, आणि दुसरं म्हणजे अतिथी धर्म तुटू नये, अतिथी उपाशी जाऊ नयेत. आता काय करायचं? त्या क्षणी अनुसूया माता मनापासून संकल्प करतात. त्या देवाला स्मरतात आणि आपल्या तपोबलावर, आपल्या पातिव्रत्याच्या शुद्धतेवर विश्वास ठेवतात. त्यांचा हेतू वाईट नसतो, त्यांचा हेतू धर्माचा आहे. आणि मग घडतं ते विलक्षण. ते 3ही अतिथी अचानक लहान बाळ होतात, आणि अगदी निष्पाप, निरागस लहान बाळ. आता बाळासमोर आई म्हणून वागणं सहज असतं. मातृत्वाचा भाव नैसर्गिक असतो. त्यामुळे अनुसूया माता त्या 3 बाळांना मायेने जवळ घेतात, त्यांना अंघोळ घालतात, प्रेमाने त्यांच्या डोक्यावरून हात फिरवतात आणि त्यांना मग भोजन भरवतात. आणि हे भरवणंही साधं नाही. 3 बाळं कधी रडतात, कधी हट्ट करतात, कधी हातपाय हलवतात, कधी खेळ राहतात. बाळांसारखं जे काही असतं ते सगळं. पण अनुसूया माता त्यांना शांतपणे सांभाळतात. राग नाही, थकवा नाही, तक्रार नाही, फक्त प्रेम आणि सेवा. आश्रमात वातावरण बदलतं. एक आनंद निर्माण होतो, जणू कुठेतरी दैवी खेळ चालू आहे. आणि अनुसूया मातेचं मातृत्व अजून उजळून निघतं. पण बाहेर दुसरीकडे थोड्या वेळाने 3 देवी येतात. त्या व्याकुळ असतात, चिंतेत असतात, कारण त्यांचे पती अचानक दिसेनासे झालेले असतात. त्या देवी म्हणजे सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती. त्या आश्रमात येतात आणि अनुसूया मातेपाशी विनंती करतात, माते, आमचे पती कुठे आहेत? आम्ही त्यांना शोधत आलो आहोत. अनुसूया माता अगदी शांतपणे म्हणतात, इथेच आहेत. देवी म्हणतात, इथे पण कुठे? आणि अनुसूया माता त्या 3 बाळांकडे पाहायला सांगतात. देवींना क्षणभर धक्का बसतो, कारण हे दृश्य अनपेक्षित असतं. पण लगेच त्यांच्या लक्षात येतं की हा प्रसंग काही साधा नाही.
इथे धर्माची परीक्षा झाली आहे आणि अनुसूया माते ती परीक्षा अतिशुद्ध भावाने पार केली आहे. देवी अनुसूया मातेचं मोठेपण मान्य करतात, त्यांच्या पातिव्रत्याची स्तुती करतात आणि मग नम्रतेने विनंती करतात, माते, आता आमचे पती पूर्ववत करा. आम्हाला त्यांचं मूळ रूप परत मिळू दे. इथे पुन्हा अनुसूया मातेचा स्वभाव दिसतो. त्या कुठलाही अहंकार धरत नाहीत, मीच मोठी असा विचार करत नाहीत. त्या फक्त परिस्थिती समजून घेतात आणि लोककल्याण, धर्म आणि सगळ्यांचं हित या भावनेने कृती करतात. मग अनुसूया माता संकल्प करतात आणि त्या 3 बाळांचं रूप पुन्हा बदलतं. ते पुन्हा त्रिमूर्ती रूपात प्रकट होतात, ब्रह्मा, विष्णू, महेश. आता त्रिमूर्ती अनुसूया मातेवर अत्यंत प्रसन्न होतात. ते म्हणतात, माते, तू अतिथी धर्मही टिकवलास आणि स्वतःचा धर्मही राखलास. तुझं पातिव्रत्य जगासाठी आदर्श आहे. मग तुला वर देतो. आणि अनुसूया माता त्या क्षणी अगदी सरळपणे सांगतात की मला पुत्र हवा आहे. त्रिमूर्ती त्यांना वर देतात आणि इथून पुढे पुत्र लाभाचा प्रसंग आणि पुढची दत्त परंपरेची कथा उलगडत जाते. या सगळ्या कथेतून एक साधी पण खूप खोल शिकवण मिळते. आपल्या आयुष्यात कधी कधी असे प्रसंग येतात जिथे दोन्ही बाजू कठीण असतात, पण जर मन शुद्ध असेल, हेतू चांगला असेल आणि आपण धर्माने टिकून राहिलो तर मार्ग निघतो. आणि आपल्या रोजच्या वागण्यात जर सेवा, संयम आणि नम्रता असेल तर देवही प्रसन्न होतात. हा भाव या कथेतून दिसतो. तर मंडळी, आजचा हा अध्याय तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरही करा.